हॅलो नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपल्याला आज ब्लाऊज शिवायचा आहे आणि ब्लाऊज हा या रंगाचा आहे, ग्रीन शेडमध्ये मोरपंखी आणि सिंगल कलर आहे। ॲक्च्युली साडी पण याच कलरची असल्यामुळे आपल्याला कलर कॉम्बिनेशन करता येणार नाही आणि कस्टमरला सिंपल अशी डिझाईन हवी आहे। तर ही जी किनार आहे त्या किनारीचं कापड वापरून आपण काहीतरी सिंपल डिझाईन करणार आहोत आणि ऑब्वियसली रेग्युलर प्रमाणे कॉटनच अस्तर वापरणार आहोत। तर बघूया आपण सिंगल कलरमध्ये किनारीचं थोडाफार वापर करून कोणती डिझाईन करता येते आणि पटकन होईल अशी डिझाईन करूया। ब्लाऊजवर असं आखून घेतलेलं आहे आपण। हा बॅकचा पार्ट आहे, कटोरी, योकपट्टी, कटोरीच्या साईडचा पार्ट आणि ह्या एवढ्यामध्ये आपण बाही बसवणार आहोत। बाही 10 इंचाची आहे, मोठी बाही हवी आहे। चला मग आपण कटिंग करून घेऊया। चला तर मग आपण ब्लाऊज अस्तर आणि ब्लाऊज पीसची कटिंग करून घेतलेली आहे। हा किनारचा पॅच आपण वेगळा एवढाच उरला आहे ॲक्च्युली, तो साईडला काढून घेतलेला आहे। बघूया आपण आपल्याला त्याचं काय उपयोग करता येईल डिझाईनमध्ये। चला फटाफट आपण ब्लाऊज शिवायला घेऊया। केलं आहे मी इथे। आपण आधी गळ्याच्या साईडने लेस लावून घेऊया आणि ही जी किनार आपण किनारीचा थोडा तुकडा काढून घेतलेला त्याचा आपण चौकोनी पॅच करूया आणि बघूया आपण पुढची डिझाईन। आता इथे चौकोनी पॅच लावलेला आपण आणि त्याला लेस लावून घेऊया आणि तशीच कंटिन्यू गळ्याला आणि कमरेलाही लेस लावून घेऊया। फायनल लुक कसा असेल बघायला विसरू नका। कलर कॉम्बिनेशन नसल्यामुळे सिंपल अशी डिझाईन केली आहे। तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। फायनल लुक बघायला विसरू नका। अशाच आपण आता रेग्युलर छान छान डिझाईन पाहणार आहोत। मी नवीन काय काय शिवते त्या गोष्टी नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेन। तुम्हाला डिझाईन आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हा आहे ब्लाऊजचा फायनल लुक। कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद सर्वांना।